आज आपण भूतकाळामध्ये डोकावून बघणार आहोत, अशा घटनांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला कायमचे बदलून टाकले। चला आपण महाराष्ट्राच्या फुटाफुटीच्या इतिहासाचा मागोवा घेऊया। महाराष्ट्राच्या पक्षफोडीचे राजकारण हे आजचे नाही, तर याची सुरुवात तब्बल अनेक दशकांपासून होत आहे। पण एका घटनेने संपूर्ण राज्याचे राजकीय वातावरण बदलून टाकले। नेमके काय घडले असेल, चला आपण जाणून घेऊया। 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली। त्यावेळी महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते। अनेक वर्ष काँग्रेस हा महाराष्ट्रातील सर्वात प्रभावशाली पक्ष मानला जात होता। मात्र कालांतराने पक्षांतर्गत मतभेद वाढू लागले। वेगवेगळे नेते आणि वेगवेगळे गट आणि नेतृत्वाच्या प्रश्नामुळे संघर्ष निर्माण होऊ लागला। यानंतर 1978 हे वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले। या वर्षी काँग्रेसमध्ये खूप मोठी फूट पडली, राजकीय समीकरणे बदलू लागली आणि आघाड्यांचे राजकारण सुरू झाले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात गटबाजीच्या पर्वाची नवीन सुरुवात झाली। त्यामुळे पुढील काही दशकांमध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक नवीन पक्ष उदयास आली। उदाहरणार्थ 1966 मध्ये शिवसेना या पक्षाची स्थापना झाली। 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची स्थापना झाली आणि 2006 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जन्म झाला। या पक्षांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन पर्याय निर्माण केले। परंतु केवळ नवीन पक्षच निर्माण झाले नाही, तर अनेक वेळा पक्षांतर्गत संघर्ष, मतभेद आणि गटबाजीही आपल्याला पाहायला मिळाली। राजकीय तज्ज्ञांच्या मते जेथे सत्ता असते तेथे नेतृत्वासाठी स्पर्धा निर्माण होते आणि जेथे स्पर्धा होते त्या ठिकाणी मतभेद निर्माण होण्याची शक्यता जास्त असते। म्हणून पक्षफोड आणि गटबाजी हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचा भाग बनला आहे। विविध पक्षांमधील मतभेद, गटबाजी आणि राजकीय बदल पाहत असतो। पण हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की पक्षफोड राजकारण ही आजची घटना नाही, अनेक दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाचा हा एक भाग राहिला आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नेते पक्ष का बदलतात, सत्तेची इच्छा, नाराजी की राजकीय अस्तित्व